दरम्यान अमोल मिटकरी यांनी ट्विट करत अपघातासंदर्भातील काही तपशिलांची मागणी केलेली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. ब्लॅक बॉक्स जळालेला असल्यानं डेटा रिकव्हर करायला अडचण येत आहे. आता ब्लॅक बॉक्स विदेशामध्ये रिकव्हर होणार आणि लवकरच विमान अपघाताची माहिती मिळणार असं समजतंय. आम्ही वाट पाहू, पण तोपर्यंत विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजची माहिती द्यावी अशी मागणी अमोल मिटकरींनी केली. पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरून किती वाजता आणि कोणत्या गाडीमधून निघाले, कोणत्या रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये अडकले होते, त्या ठिकाणाचं सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व पायलटचा 28 जानेवारी 2026चा दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्यावा ही विनंती असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमधून म्हटलंय.